मंडळी, वेलकम टू मिनी ब्लॉग। तर आम्ही आलेलो आहोत गावाला, म्हणजे सिंधीला। आणि मागच्या ब्लॉगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही नंदी पोळ्या बघायला जायतोय, तर इथे जे आहे विहांशी दीदी म्हणजे माझ्या भावाची मुलगी अंतरा, ते सुद्धा येणार होते पुण्यावरून पोळ्या बघायला। तर आम्ही अंतराला खूप दिवसांनी भेटलेलो आहोत। तर इथे बहीण भावाची मस्त इथे मस्ती सुरू आहे। छान कशी पाहते सचिन, बघता बघता आजी ए आजी आजी आपण फ्लावर घ्यायचं का? फ्लावर आणू का? फ्लावर घ्यायचं तुला? फ्लावर त्यानंतर संध्याकाळी आम्ही आता जात आहोत बैलपोळा बघायला। तर सिंधीचा जो आहे तो बैलपोळा सुद्धा खूप जास्त फेमस आहे। तर मी खूप वर्षानंतर बघायला जाणार आहे। लहानपणी माझ्या पप्पांसोबत मी आणि माझा भाऊ बघायला जायचो, आणि मला वाटते जवळपास 15 ते 20 वर्षानंतर जे आहे आम्ही आज बैलपोळा बघायला जाणार आहे। बैलपोळा हा महाराष्ट्रात साजरा होणारा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आहे। या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची पूजा करतात, कारण ते शेतातील मुख्य आधारस्तंभ असतात। या दिवशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे बैलांना स्नान घालणे, रंगीत कपडे, हार, गंध लावून सजवणे, बैलांच्या शिंगांना रंग व तेल लावतात। त्यानंतर बैलांना पुऱ्या, भाकरी, गोडधोड खाऊ घालतात। गावात बैलगाड्यांची मिरवणूक निघते, गाणी, ढोलताशे यांचा जल्लोष असतो। शेतकरी घराघरात पाहुणचार करतात। हा सण शेतकऱ्यांच्या मेहनतीचे, बैलांच्या कष्टांचे आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचे असे सुंदर प्रतीक आहे। रात्रीचा पोळ्याचा माहोल स्माइल करा, अंतरा शेकी 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 अंतरा हसून दे, हसून दे, अंतरा हसून दे। ओह 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 नो 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 नो। काय झालं? आणि आता आम्ही जातोय लहान मुलांचा लाकडी नंद्यांचा खूप मोठा असा इथे पोळा भरत असतो, आणि कॉम्पिटिशन होत असते मोठ्या नंद्यांची, छोट्या नंदेची, सजावटीची, लहान मुलांची, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची। तर इथे विहांशने सुद्धा भाग घेतलेला आहे, आणि तो इथे शेतकरी बनलेला आहे। तर हाच पोळा आम्ही बघायला इथे आलेलो आहोत।
दरवर्षी मदत करतात, परंतु उपस्थित राहू शकत नाही. यंदा ते आणि आता विहांसची जी आजी आहे, विहांसचा जो नंदी आहे त्याची इथे पूजा करते आहे. विदर्भामध्ये ना बोझारा नावाची पद्धत आहे, म्हणजे लहान मुलं जे असतात त्यांच्याकडे जसे असे छोटे छोटे नंदी असतात, तर ते नंदी पोळ्याच्या दिवशी आपल्याकडे नंदी घेऊन आले तर आपल्याला त्यांना बोझारा द्यायचा असतो, म्हणजेच त्यांच्या हातात खाऊ म्हणून असे पैसे द्यायचे असतात. म्हणजे एक इकडे पद्धत आहे जे मी खानदेशात तर बघितलेली नाही, पण विदर्भात म्हणजे माझं माहेर विदर्भातला आहे, तर इकडे अशा पद्धतीने लहान मुलांकडे नंदीसुद्धा असतात आणि ते बोजारा घ्यायला सुद्धा येत असतात आपल्याकडे. तर मंडळी, हा होता विदर्भातील म्हणजे सिंधी रेल्वे गावातील जे विदर्भामध्ये खूप फेमस आहे पोळ्यासाठी, तेथील नंदी पोळ्या आणि बैल पोळ्याचा ब्लॉग. आणि आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला बाय.